शिवनेरीवरती शिवजन्मोत्सव सोहळा जो आहे तो साजरा केला जात असतो आणि या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दाखल होत असल्याचं देखील आपण पाहू शकतोय। त्या दरम्यानची ही शिवनेरी किल्ल्यावरची दृश्य सुद्धा आपण पाहू शकतोय। भगवे ध्वज सर्वांच्या हातात आपल्याला बघायला मिळत आहे आणि हा सोहळा अगदी काही वेळातच शिवजन्मोत्सव सोहळा अतिशय भव्य दिव्य असा सोहळा अगदी काही वेळात या ठिकाणी सुरू होणार आहे आणि त्यासाठी या पारंपरिक सोहळ्यासाठी आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिवनेरी गडावरती दाखल झालेले आहेत। याशिवाय शिवनेरी गडावर छोटेखानी एका सभेचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे। आज छत्रपती शिवाजी महाराज यांची 395वी जयंती आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा, अतिशय विशेष असा मानला जातोय। 8वावं रूप 8वावे प्रताप असं म्हणत आता छत्रपती शिवाजी महाराज यांची ही जयंती आज संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जात असल्याचं आपण पाहू शकतोय। किल्ले शिवनेरीवरील ही या क्षणाची दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय, ज्या ठिकाणी आपण पाहू शकतोय आता अजित पवार शिवनेरीवर दाखल झालेले आहेत। इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणाकणावर ज्यांनी आपलं नाव कोरलं असे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती।